हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बुद्धिमापन चाचणीचा नवीन चॅप्टर, तो म्हणजे काय तर लयबद्ध अक्षरमाला. लयबद्ध अक्षरमालेवर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येत असतो. तर मग हा प्रश्न ज्यावेळेस येतो तो सॉल्व्ह कसा करायचा तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की लयबद्ध अक्षरमाला कशी तयार होत असते. तर बघा काय दिलेलं आहे, काही अक्षर असतील, काही अंक असतील किंवा काही सांकेतिक खुणा असतील. जेव्हा ते एका विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा मांडल्यास त्यात एक विशिष्ट अशी लय प्राप्त होते. म्हणजे काही अंक अक्षर असतील, काही अंक असतील, काही खुणा असतील, ज्यावेळेस आपण काय करतो ना एका विशिष्ट अशा क्रमाने पुन्हा पुन्हा लिहितो तर त्यामुळे एक त्याला काय मिळतो, एक लय मिळत असतो. ओके, आणि हा जो लय मिळते त्या लयबद्ध मांडणीलाच काय म्हणता येईल थोडक्यामध्ये, तर लयबद्ध अक्षरमाला असं म्हणता येईल. आता बघा एक लयबद्धता कशी आली एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून जाईल. ए बी ए, ए बी ए, ए बी ए, ए बी ए. आता हे जे काही अक्षर आहेत ते पुन्हा पुन्हा आलेली आहेत. ए असेल, बी बी असेल, हे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्यामुळे एक लयबद्धता त्याला प्राप्त झालेली आहे. विशिष्ट अशा क्रमाने ते पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो की दॅट इज द लयबद्ध अक्षरमाला. त्यानंतर 100 100 100 100 एक लयबद्धता आपल्याला त्यामध्ये दिसून येते. पुढचा एक्झाम्पल दिसेल XYZ 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 XYZ. म्हणजे ही काय झाली तरी काय झाली तर लयबद्ध मांडणी आपल्याला सांगता येईल. आणि अशा हिच्यावरच का तर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात. आता प्रत्येक वेळेस कंपल्सरी नाही आहे की काय होईल तर एक अक्षराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होईल. बऱ्याचशा वेळेस काय होतं तर ही लयबद्धता जी असते ती वेगवेगळ्या प्रकारचे अल्फाबेट वापरून सुद्धा ते काय दिसून येते आपल्याला, तर याच्यामध्ये दिसून येईल. कशामध्ये? एक्झाम्पलमध्ये दिसून येईल. आता बघा पुढचं एक्झाम्पल याची पुन्हा रिपिटेशन नाही आहे. CDD EFF GHH IJJ KLL MNN. आता याच्यामध्ये रिपिटेशन आहे, जसं XYZ 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 आलं असं किंवा ABA आलं, पण इथं अशा प्रकारची कुठं रिपिटेशन आहे का? नाही, पुनरावृत्ती झालेली नाही आहे कशांची? अक्षरांची. तरी पण आता ही काय तरी लयबद्ध मांडणी आपल्याला सांगता येते. आता परीक्षेत कसे प्रश्न येतात आणि ते सॉल्व्ह कसे करायचे ते आता आपण समजून घेऊया. तर परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो बघा, तुमच्या समोर दिसतोय काय दिलेले असतात, असे एक लाईनमध्ये सगळे अक्षर दिलेले असतात आणि रिकाम्या जागा दिलेल्या असतात. बघा इथे दिलेलं आहे बघा ABA रिकामी जागा, BC AB पुन्हा रिकामी जागा, पुन्हा A पुन्हा रिकामी जागा, पुन्हा C त्यानंतर A त्यानंतर पुन्हा 2 रिकाम्या जागा. तर ह्या रिकाम्या जागा तुम्हाला फिल करायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय दिले असतात, ऑप्शन दिलेले असतात. आणि कशाचे ऑप्शन? ह्या रिकामी जागी कुठले अक्षर येतील, काय अल्फाबेट्स येतील ते अल्फाबेटची इथे एक क्रमाने ते दिलेले असतात, ते तुम्हाला इथे फिल करायचे असतात. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, सर्व जी अल्फाबेट्स आहेत रिकाम्या जागेसहित हे सर्व अक्षर तुम्हाला काय करायचे, काउंट करून घ्यायचे. मग आता किती येतं बघा, आपण सॉल्व्ह करून बघूया. 1 2 3 रिकामी जागा 4 5 6 7 8 रिकामी जागा 9 10 रिकामी जागा 11 12 13 14 आणि हे 15. एकूण किती अक्षर आहेत त्याच्यात? 15 अक्षर आहेत. मग 15 अक्षर आपल्याला फाइंड आउट केल्यानंतर प्रत्येक प्रश्न तुम्हाला हे करायचंय. सेकंड थिंग तुम्हाला करायची, आता मोजून घेतल्यानंतर किती गट तयार होऊ शकतात. 15 अक्षराचे गट किती तयार होऊ शकतात, तर मी तुमच्या समोर लिहिलेले बघा. मॅक्स गट किती तयार होऊ शकतात कुठल्याही अक्षरमालेचे, तर 15 अक्षर असतील तर गट होऊ शकतो एक 3 चे 5 गट होतील, किंवा मग 5 मूळ अक्षर एकत्र येऊन 3 गट तयार होऊ शकतात, किंवा मग 4 चे 4 गट आणि त्यामध्ये एक जो कुठला एक गट असेल त्यामध्ये एक त्याला बघा अक्षर कमी असणार आहे. मग याच्यामध्ये कुठले गट तयार होऊ शकतात, तर 3 चे 5 होऊ शकतात, कारण ABC ऑलरेडी दिलेला आहे. मग पुन्हा रिकामी जागा आहे आणि BC दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, इथे रिपीट आले तिथे A टाका, रिपीट A इथे पे घ्या. पुन्हा काय ABC ABC 15 येतं, मग आपण त्याचे 5 गट तयार केले ABC ABC. पुन्हा AB आणि हा C इथे येऊन जाईल, पुन्हा ABC. म्हणजे ही जी काही अक्षरमाला आहे ती ABC ABC अशा काढायची. मग ABC 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 हे झाले त्याचं पूर्ण आन्सर. अशा प्रकारे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. समजलंय? तर अक्षर गट कसे आहेत, तर सर्वप्रथम लक्षात घेऊन घ्या, ज्यावेळेस तुम्ही अक्षर मोजता जर ते 8 अक्षर असतील तर 2 प्रकारचे काय होऊ शकतात, तर गट होऊ शकतात. एक म्हणजे 2 चे 4 गट असतील, किंवा मग 4 चे 2 गट असतील. अक्षर जर 9 असतील तर
तीन तीनचे 3 गट तयार होतील. ओके, 12 अक्षर असतील तर 2 2चे 6 गट होतील, किंवा मग 3चे 4 गट होतील, किंवा मग 4चे 3 गट होतील. 15 अक्षर असतील तर 3चे 5 गट, 5चे 3 गट, 4चे 4 गट, आणि त्यातली एका गटामध्ये एक अल्फाबेट कमी असेल. 16 अक्षर असतील तर 4चे 4 गट, किंवा मग 2चे 8 गट बनतील. 20 अक्षर असतील तर 4चे 5 गट, 5चे 4 गट, आणि 3चे 7 गट, आणि एका गटामध्ये काय असेल तर एक अल्फाबेट कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा प्रकारे अक्षर मोजून घ्यायचे आणि त्याला गटामध्ये विभाजित करायचे. किंवा आणखीन एक पर्याय आहे हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. जे ऑप्शन तुमच्याकडे दिलेले असतात ते ऑप्शन, प्रत्येक ऑप्शन काय करायचं ते तुम्हाला मॅच करून बघायचं आहे. मॅच करून बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतं, लवकर आन्सर मिळू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक पर्याय म्हणजे तो काय तर ऑप्शन्स जे आहेत, पर्याय जे दिलेले आहेत, ते पर्यायाचे जे काही पर्याय आहेत ते तुम्हाला काय करायचे ते टाकून बघायचे आहेत. सेकंड थिंग तुम्ही काय करू शकता, तर प्रश्नामध्ये जे काही अल्फाबेट दिले त्या अल्फाबेटच्या अगोदर कुठला अल्फाबेट आलेला आहे ते तुम्हाला बघायचं आहे, आणि तोच तुम्ही काय करायचा वापरायचा आहे. अगोदर कुठला आलेला नंतर कुठला आलेला हे समजून घ्यायचं अगोदर. जसं आता हे सॉल्व्ह करून बघूया आपण. बघा, DEF म्हणजे एफच्या अगोदर ई आहे, ईच्या अगोदर डी आहे. मग ईच्या अगोदर डी येते, इथं ई दिलेला आहे EF, तर ईच्या अगोदर अगर डी येते इथं पण आपल्याला काय करावं लागेल, डी घ्यावं लागेल. सोपी पद्धत. त्यानंतर DEF झालं. त्यानंतर एफच्या अगोदर काय इथे सुरुवातीच्या मध्ये ई दिलेलं आहे, ईच्या अगोदर काय असणार आहे, डी असणार आहे. ओके, पुन्हा DEF DE, ईच्या नंतर काय एफ आहे त्यामुळे आपण टाकतोय एफ. मग आन्सर काय असणार आहे, DEF. मग इथं आहे का ऑप्शन DEF आहे, तो म्हणजे नंबर 2चा आन्सर आपल्या समोर असणार आहे, आणि तेच त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे 2-3 पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकता. एक तर म्हणजे अक्षरांचा गट फाइंड आउट करा, त्याची लयबद्धता येते का ते बघा. सेकंड थिंग तुम्ही करू शकता की ऑप्शन जे दिलेले आहेत ते इथे मॅच करून बघा. मॅच केल्यानंतर त्याला लयबद्धता येते का, एका लयात ते येत आहेत का ते बघायचंय. सेकंड ऑप्शन तुम्हाला काय करायचं, तर जे अल्फाबेट दिलेले आहेत त्याच्या अगोदर कुठला अल्फाबेट दिलेला आहे आणि नंतर कुठला अल्फाबेट आलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी फिल करायच्या आहेत. हे तुम्हाला मी समजून सांगितलंय. आपण आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊया, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे हे प्रश्न जे असतील ते तुम्हाला क्लिअर होतील, आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जे असे प्रश्न येतील तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे सॉल्व्ह करून चांगले मार्क घेऊ शकता. चला आणखीन एक्झाम्पल्स बघूया. मग काही आणखीन एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत. तर पुढचं काय एक्झाम्पल दिलं आहे बघा. PQ रिकामी जागा QP, रिकामी जागा PQ, रिकामी जागा QP, PQ. आता जास्त तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तुम्ही बघायचं अगोदर की अल्फाबेट किती आलेत. तर इथं आपल्याला दिसतं की फक्त 2च अल्फाबेट आहे, P आणि Q. टोटल जर आपण हे काउंट केले तर हे भरतायत सगळे टोटल 12 अल्फाबेट्स आहेत, आणि P आणि Q या 2 अल्फाबेटचाच वापर तिथे केलेला आहे. मग 2च जर अल्फाबेट वापरले असतील तर आपण लक्षात घ्यायचं की या दोन्हीचा सहसंबंध तिथे असणार आहे. चान्सेस जास्त आहेत की ते दोन्हीचा सहसंबंध असेल, उलट पालट अशा प्रकारे त्याचा वापर केलेला आपल्याला दिसून येईल, किंवा एखादा अल्फाबेट पुन्हा डबल वापरला जाऊ शकतो. परंतु इथे जर बघितलं आपण, मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की काय करायचं, जो अल्फाबेट आहे त्याच्या अगोदरचा एक अल्फाबेट बघायचं. जसं की Qच्या अगोदर P आहे आणि Pच्या नंतर Q आहे ऑलवेज, हेच तुम्हाला हाच पॅटर्न दिसतोय, तर मग आपण काय करूया, तशा प्रकारे रिकामी जागा फिल करण्याचा प्रयत्न करूया. तर PQ, Qच्या अगोदर काय येत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं P पॅटर्न जर आपण बघितले तर Qच्या अगोदर आपल्याला नेहमी P दिसतोय. ओके, PQ, P नंतर काय तर Q आहे, तर इथं आपण टाकतोय Q, कारण इथे Pच्या नंतर Q आहे. PQ त्यानंतर Qच्या अगोदर नेहमी P वापरलेला आहे प्रत्येक ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या सर्व रिकाम जागा भरू शकतो, आणि आन्सर असणार आहे PQP. आहे का दिलेलं कुठं ऑप्शन, PQP पहिलेच ऑप्शन दिलेलं आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन त्याचा आन्सर असणार आहे. दुसरं एक्झाम्पल आपण बघतो आहोत. RST रिकाम जागा SR, रिकाम जागा ST. आता हे जो काही एक्झाम्पल दिसेल तुम्हाला, तर हे रिकाम जागा तुम्हाला फिल करायचे आहेत, त्यावेळेस आपल्याला लयबद्ध मान्यता आपला आन्सर मिळणार आहे. एक प्रकार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या रिकाम जागा ह्या जे काही ऑप्शन दिले ते इथे टाकून बघा, लयबद्ध मान्य होते की नाही, किंवा मग ऑब्झर्व करा की अल्फाबेटच्या अगोदर कुठला आलेला आहे कंटिन्युअसली. आता हे जे अल्फाबेट मी काउंट केले, या सर्व ज्या सिरीज चेक केली तर किती भरले, तर एकूण 18 अल्फाबेट भरले, म्हणजे 18चा गट तो आहे, एकूण 18 काय अल्फाबेट्स आहेत. तर याची जर अगर मांडणी केली आपण ती होऊ शकते 6, 3, म्हणजे 6चे 3 गट असतील, किंवा मग 3 3चे 6 गट, अशा प्रकारे मांडणी होणार आहे.
परंतु इथे जेव्हा आपण बघतोय इथे आलेले तीनच अल्फाबेट आहे, आर एस आणि टी हे तीनच अल्फाबेट आलेले आहेत. ओके, मग याची मांडणी कशी होऊ शकते? मॅक्स ए बी सी म्हणजे 1 2 3, सी बी ए 3 2 1, एक तर अशी मांडणी होईल. ओके, अशाच प्रकारची मांडणीचे चान्सेस जास्त आहेत कारण तीन अल्फाबेट आहेत. जसं इथं होतं की पी क्यू आपण इथं मांडणी केली 1 2 1 2 1 2, अशा प्रकारचीच मांडणी ती झाली 1 2 1 2 1 2, कारण पीला आपण 1 म्हणलं, क्यूला 2 म्हणलं तर 1 2 1 2 1 2 अशा प्रकारची मांडणी झाली आहे. इथं पॉसिबिलिटी आहे 1 2 3 3 2 1, किंवा मग दुसरी पॉसिबिलिटी आहे 1 2 3 1 2 3, म्हणजे ए बी सी अशा प्रकारच्या दोन मांडण्या होऊ शकतात. ओके, तर आता बघूया. सर्वप्रथम आपण पहिली मांडणीचा वापर करून बघूया. एबीसी सीबीए. एबीसी म्हणजे आता इथे येईल आर एस टी 1 2 3 आर एस टी. मग टी जर 3 आहे तिथं आपण लिहूया टी 3 2 1 टी एस आर. पहिला तर इथे लय पद्धत आलेली आहे. मग पुन्हा आर एस टी 1 2 3, पुन्हा 3 2 1 टी एस आर, आर एस टी टी एस आर. म्हणजे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे ते म्हणजे काय तर टी आर आर टी. आणि मांडणी सुद्धा आपल्याला इथे मिळाली आहे ती म्हणजे कुठली तर 1 2 3 3 2 1 आर एस टी टी एस आर 1 2 3 3 2 1, म्हणजे एक लयबद्ध अक्षरमाला इथे तयार झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवायचं की 3 अंक असतील तर पॉसिबिलिटी अशा दोन प्रकारच्या मांडणीची असते, एक 1 2 3 3 2 1 किंवा मग 1 2 3 1 2 3 किंवा मग 3 2 1 3 2 1, म्हणजे अशा प्रकारची मांडणी होऊ शकते 3 2 1 3 2 1. आणखीन एखादं एक्झाम आपल्याला सापडलं वेगळ्या मांडणीचं आपण ते बघणार आहोतच, काही विषय नाही. तर आन्सर आपल्याला मिळतंय टी आर आर टी. टी आर आर टी आहे का? येस, नंबर 3चा आन्सर आहे टी आर आर टी. हे त्याचं आन्सर झालं. पुढचं एक्झाम्पल बघूया. किती अल्फाबेट आहेत? तर तुम्हाला दिसून येईल एकूण 18 अल्फाबेट आहेत. किती एकूण म्हणजे संख्या जी आहे टोटल ती 18 आहे आणि एकूण अल्फाबेट जे वापरले गेले ते 3च वापरले गेलेले, ते म्हणजे कुठलं झेड एक्स पी. 3च अल्फाबेट आपल्या इथे वापरलेले दिसून येत आहेत. 18 म्हणल्यावर जी मांडणी होऊ शकते 6 × 3 किंवा मग 3 × 6 अशा प्रकारची मांडणी होऊ शकते दोन पद्धतीने. तर झेड एक्स पी याला आपण म्हणूया झेड एक्स पी याला आपण म्हणूया 1 2 3, म्हणजे झेडला आपण म्हणूया 1, एक्सला म्हणूया 2 आणि पीला म्हणूया 3. आता असं जर आपण म्हटलंय तर एक्स आणि झेड पहिल्या याच्यामध्ये आता 6चे 3 जर आपण गट केले, 6चे 3 जर गट केले तर हा पहिला गट आहे, हा पहिला गट आहे, इथून इथपर्यंत दुसरा गट आहे, इथून इथपर्यंत तिसरा गट आहे. तर पहिल्याला 1 2 3 झेड एक्स पी 1 2 3 आहे. एक्स झेड आता एक्स झेड 2 1, म्हणजे इथे जर रिकाम जागा तिथे काय येईल? पी येईल, कारण मांडणीच आहे तिथे 1 2 3 3 2 1 या पद्धतीने ते आन्सर आलेलं आहे. आपण एखादं एक्झाम्पल बघूया जिथं मांडणी कशी आहे 1 2 3 1 2 3 आहे, ती सुद्धा एक्झाम्पल आपण घेऊया. परंतु मांडणी जी आहे या एक्झाम्पलमध्ये सुद्धा ती कशी आहे 1 2 3 3 2 1, मग इथे आन्सर येईल पी. अशा मांडणीचे सगळे तुम्हाला काय करायचे? ऍडजस्ट करायचे 1 2 3 3 2 1. तर मग इथे येईल बघा, पुन्हा हा एक गट आपण फिल केलेला आहे. दुसरा गट बघता येईल आपला डॉट डॉट एक्स पी. मग डॉट डॉट एक्स पी तर काय सांगते आपल्या इथं 1 2 3 नुसार इथे येईल झेड एक्स पी. मांडणी आपण केली नाही ते झेड एक्स पी पी एक्स झेड अशा प्रकारची मांडणी तुम्हाला ठिकाणी फिल करायची आहे. मग आपल्याला सापडलंय झेड एक्स पी पी एक्स झेड. पुढे झेड एक्स इथे येईल पी आणि पी एक्स झेड, म्हणजे आन्सर येईल पी झेड पी झेड. आन्सर आहे पी झेड पी झेड. मग काय आहे का आन्सर इथे? येस आहे, नंबर 3चं आहे पी झेड हे आन्सर आपल्याला तिथे दिसून येत आहे. ओके, नंबर 3चा आन्सर आपला असणार आहे. पॅटर्न आपण लक्षात घेतले सर्वप्रथम महत्त्वाचे, तर 18 अंक असतील तर, आणि हा पॅटर्नचे मॅक्सली मोस्ट ऑफ टाइम अशा प्रकारचे उदाहरणं येतात किंवा मग 1 2 1 2 अशा प्रकारचे येतात किंवा मग 1 2 3 1 2 3 प्रकारचे येतात, जेव्हा 3 3चे गट असतील किंवा 6चे गट असतील त्यावेळेस किंवा 2चे गट असतील त्यावेळेस. पुढचा एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. हे अंकाचं उदाहरण आहे, अंक आहेत दिलेले. तर बघा
1 आणि 0 दोनच अल्फाबेट आपल्याला दिसत आहेत, दोनच आहेत अंक 1 आणि 0, 1 आणि 0 हेच आहेत. टोटल जर आपण बघितले तर किती भरतायत, 16 अक्षरे भरतायत. मग 16 अक्षरांचा अगर गट बनवला आपण तर काय बनतो तो 8 गुणिले 2, 8 दुणे 16 किंवा 4 चौक 16, 4 गुणिले 2, 4 गुणिले 4 सॉरी 4 चौक 16 म्हणजे 4 4 चे 4 गट होईल. आधी 4 4 चे 4 गट करून बघूयात. एक गट, इथून पुढे 2 गट, इथून पुढे 3 गट आणि इथून पुढे चौथा गट. आता 4 गट केले तर तुम्हाला एक ऑब्झर्व झाला असेल बघा, पहिल्या 3 गटातच रिकाम जागा आहेत. 4 4 चे 4 गट केल्यानंतर पहिल्या 3 रिकाम्या जागा आपल्याला दिसतात, पण चौथा जो गट आहे तो ॲज इट इज आलेला आहे 1101. आन्सर आपले ते फाइंड आउट झालं. ज्यावेळेस आपण गट बनवले त्यावेळेस आपले ते आन्सर मिळून गेले. 1101 चे गट सर्व बनतील. मग बनवूया आपण तसे. पहिला गट बनवूया, काय येईल 1101 आला 1101. दुसरा गट बनवला 1101. ओके, तिसरा गट इथून पुढे 1101 म्हणजे आन्सर काय मिळाला आपला 1110. 1110 आहे का कुठे, येस नंबर 4 ला 1110 आहे. जस्ट तुम्ही गट बनवता त्यावेळेस तुम्हाला इझिली काय होऊन जातं, आन्सर मिळून जाणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं की अक्षर किती आहेत, अल्फाबेट किती आलेले आहेत, अंक किती आलेले आहेत आणि योग्य अशा गट तुम्हाला बनवायचे आहेत. गट बनवणं खूप जरुरी आहे आणि पॅटर्न सुद्धा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की कशा प्रकारचे पॅटर्न होऊ शकतात. ओके, आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्यात काही शंका नाही. त्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन जास्त उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तिसऱ्या नंबरचं उदाहरण बघूया, म्हणजे आपला कशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलेलं आहे ते तुम्हाला समजून जाईल. इथे कशा प्रकारची रचना आहे ते तुम्हाला समजणार आहे. पुढचं उदाहरण समजून घेऊया. आता काय दिलं बघा, तिसरं उदाहरण दिसतंय ABC रिकाम जागा CA रिकाम जागा C. अशा प्रकारचं उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे. तर तुम्हाला अल्फाबेट भरायचे आहेत. ओके, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल एक गोष्ट, यामध्ये 3च अल्फाबेट आलेले आहेत. ते म्हणजे कुठले, मेन अल्फाबेट, एक A, दुसरा B आणि तिसरा C. जो सुरुवातीला दिलाय ABC म्हणजे इथं जो रचना आहे, मांडणी आहे ती आहे 1 2 3. त्यानंतर पुन्हा ABCची मांडणी कुठे ते बघा, ABC आणि ABCच्या शेजारीच BCA आलंय म्हणजे BCA. B ला आपण म्हणतोय 2 2 3 1 म्हणजे इथे जी मांडणी वापरली गेलेली आहे ती मांडणी वापरली गेली आहे 1 2 3 2 3 1 म्हणजे ABC BCA. अशा प्रकारची मांडणी इथे वापरलेली आपल्याला दिसते आणि तशा प्रकारे आपण भरून बघूया लयबद्धता येते की नाही ते आपल्याला कळून जाईल. मग ABC BCA, पुन्हा ABC BCA. ओके, ABC BCA ABC BCA. मग आन्सर आपल्याला येतं आपल्या समोर कुठलं, BBCB BBCBA BBCBA. हे चौथं आन्सर आपल्याला दिसून येतं. मांडणी लक्षात घ्यायची आणि अल्फाबेट किती आहेत, मेन अल्फाबेट किती वापरलेले आहेत, मूळ अक्षर किती वापरले गेले आहेत, ABCD आहे किंवा 3च आहे 2च आहे काय आहे ते, त्यानुसार तुम्हाला त्या रचना तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, अगोदरच्या उदाहरणानंतर आपल्याला एक नवीन अशी रचना मिळालेली आहे ती म्हणजे कुठली तर 1 2 3 2 3 1. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इझिली कुठलाही प्रश्न काय करू शकता तुम्ही क्रॅक करू शकता, इझिली तुम्ही काय करू शकता त्याला सॉल्व्ह करू शकता. पुढचं उदाहरण आहे चौथं, ते म्हणजे काय तर 110 रिकाम जागा 11 रिकाम जागा 0 रिकाम जागा 100 110 रिकामी जागा. आता हे जर टोटल आपण चेक केलं तर टोटल भरतात 16 आणि मी तुम्हाला सांगितलेलं की गट तुम्ही सर्वप्रथम तयार करायचे. गट जर केले तर 4 गुणिले 4 4 चौक 16 म्हणजे 4 4 चे गट जर बनवले तर बघूया काय आन्सर येऊ शकतं. आता हा झाला पहिला गट, हा झाला दुसरा गट, हा झाला तिसरा गट आणि त्याच्या पुढचा जो आहे तो आहे गट नंबर 4. मग ऑब्झर्व करा तुम्ही 11 नंतर 0 11 नंतर 0 पण इथं 11च्या नंतर एक स्पेस आणि एक 0 मग इथं आपण 0 टाकून बघूया. 11 नंतर 0 आलं म्हणजे 1100. मग 1100चे असे गट तयार होऊ शकतात. मग इथे 0 नंतर 0 इथे 0 घेतला, इथं 1च्या अगोदर 1 घेतला, 11च्या नंतर 0 0 म्हणजे 1100 अशा प्रकारची तिथे लयबद्ध रचना झालेली आहे. मग आन्सर आपल्याकडे येत आहे
0010 आहे का? येस, 0010 हे आन्सर आपल्या समोर येऊन जात आहे. मग सर्वप्रथम मला लक्षात ठेवायचं की गट बनवा. आय होप हे उदाहरण सोडवायला कसं गेलं तुम्हाला समजलेलं आहे. तर तुम्हाला याच्यात 2-3 ट्रिक्स तुम्हाला समजले असतील. एक तर म्हणजे काय तर गट बनवून सॉल्व्ह करा, किंवा काय करतात पॅटर्न बघा, काय दिले पॅटर्न दिले त्या पॅटर्ननुसार त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे एक माध्यम असू शकते, ही शॉर्ट ट्रिक असू शकते हे उत्तर लवकर शोधण्याची. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे. आणखीन एक व्हिडिओ आपण घेऊन येतोय लयबद्ध अक्षरमालेवर. तोही पण मी लवकरच अपलोड करतोय. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय मिळत चालणार आहे तर माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला काय मिळत चालणार आहे तर माहिती, किंवा मग तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.